नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. घरात भाजीसाठी काही नाही तर मग टेन्शन कशाला. आज आपण कांद्यापासून तयार होणाऱ्या कांद्याच्या चटणीची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला आहे. आता इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे व 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आपण या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात आता आपल्या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकतात. आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. आता आपण हे मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. मसाले टाकताना गॅसची फ्लेम कमी करावी जेणेकरून तुमचे मसाले जळणार नाहीत. आता आपण 2 मिनिटांपर्यंत या मसाल्यांना चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत. आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर 2 मिनिटांपर्यंत आता आपण या चटणीला चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. दोन मिनिटांनंतर आता आपली झटपट तयार होणारी कांद्याची चटणी बनवून तयार आहे. तुमच्याकडे जर भाजीसाठी काहीच नाही तर तुम्ही ही चटणी एकदा बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.